नमस्कार मित्रांनो, तुमचं बेस्ट केमिस्ट्री यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन। यामध्ये काय होते, आपला जो कार्बोकॅटायन राहतो तो अनस्टेबल स्टेटमधून त्याच्या मोर स्टेबल स्टेटमध्ये जातो, वेगवेगळ्या प्रकारच्या शिफ्ट करून। यालाच काय म्हणतात, रिअरेंजमेंट असे म्हणतात। स्टेबिलिटी ऑर्डर ऑफ कार्बोकॅटायन, टर्शरी कार्बोकॅटायन हा मोर स्टेबल राहतो सेकंडरी कार्बोकॅटायनपेक्षा। सेकंडरी कार्बोकॅटायन हा मोर स्टेबल राहतो तर प्रायमरी कार्बोकॅटायनपेक्षा। चला तर पाहूया रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन इज डिफाइंड as the movement of carbocation from an unstable state to a more stable state through the use of various structural reorganizational shifts within the molecule. Type of shifts. There are the three types of shifts. First, hydride shift. Second, methyl shift. And third, phenyl shift. First, hydride shift. In hydride shift, hydride are shifted from one carbon to neighboring electron deficient carbon atom due to the force of attraction, and they shifted hydride that is called as 1,2 hydride shift. चला तर पाहूया, हा काय आहे, आपला प्रायमरी कार्बोकॅटायन आहे। प्रायमरी कार्बोकॅटायनच्या साईडला हा काय आहे, आपला सेकंडरी ग्रुप आहे। सेकंडरी ग्रुप, मग हा प्रायमरी कार्बोकॅटायन सेकंडरी कार्बोकॅटायन मध्ये कन्वर्ट होऊ शकतो का? हो। कसा? जेव्हा कार्बन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक होतो तेव्हा हायड्रोजन काय करतो, कार्बन कडून आपले सगळे इलेक्ट्रॉन ओढून घेतो, त्यामुळे त्याच्यावर आला निगेटिव्ह चार्ज आणि कार्बनवर येतो पॉझिटिव्ह चार्ज। मग हा हायड्राइड निगेटिव्ह चार्जच्या फॉर्म मध्ये बाहेर पडतो, तेव्हा हा कार्बन त्या हायड्राइडला आपल्याकडे ओढतो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि त्याच्या सोबत एक नवीन बॉन्ड तयार करतो आणि आपल्याला काय भेटते, तो सेकंडरी कार्बोकॅटायन मिळतो। मग इथं काय झालं, हायड्राइड एका कार्बनवरून दुसऱ्या कार्बनकडे शिफ्ट झाला, म्हणून त्याला 1,2 हायड्राइड शिफ्ट असे म्हणतात। चला आता पाहूया। In this reaction, primary carbocation is converted into stable carbocation, that is secondary carbocation, and negative charge are combined with positive charge atom due to force of attraction. Second काय आहे, methyl shift. In methyl shift, methyl are shifted from one carbon to neighboring electron deficient carbon atom due to the force of attraction, and they shifted methyl that is called 1,2 methyl shift. यामध्ये काय होतं, आपला हा काय आहे, प्रायमरी कार्बोकॅटायन आहे। हा प्रायमरी कार्बोकॅटायनच्या साईडला हा काय आहे, टर्शरी ग्रुप आहे। आपला प्रायमरी कार्बोकॅटायन त्याच्या मोर स्टेबल म्हणजे टर्शरी कार्बोकॅटायन मध्ये कन्वर्ट होऊ शकतो। कसा? जेव्हा हा इथला बॉन्ड ब्रेक होतो तेव्हा कार्बन काय करतो, आपले सगळे इलेक्ट्रॉन हायड्रोजनला देतो, मग त्यामुळे हायड्रोजन वर आला म्हणजेच मिथाइलवर आला निगेटिव्ह चार्ज आणि कार्बनवर आला पॉझिटिव्ह चार्ज। मग जेव्हा मिथाइल निगेटिव्ह चार्जच्या फॉर्म मध्ये बाहेर पडतो तेव्हा हा कार्बन त्या मिथाइलला आपल्याकडे ओढतो आणि ओढून त्याच्यासोबत एक नवीन बॉन्ड तयार करतो फोर्स ऑफ अट्रॅक्शन। मग इथं आपल्याला काय भेटला, प्रायमरी कार्बोकॅटायनचं कन्व्हर्जन त्याच्या टर्शरी कार्बोकॅटायन मध्ये झालं आणि आपला मिथाइल या कार्बनवरून या कार्बनकडे शिफ्ट झाला, त्यालाच काय म्हणले, 1,2 मिथाइल शिफ्ट असे म्हटले। मग यामध्ये काय होतं, इन दिस रिएक्शन प्रायमरी कार्बोकॅटायन इज कन्वर्टेड इनटू मोर स्टेबल कार्बोकॅटायन, दॅट इज टर्शरी कार्बोकॅटायन, अँड negative charge are combined with positive charge due to force of attraction. Third काय आहे, phenyl shift. In phenyl shift, phenyl are shifted from one carbon to neighboring electron deficient carbon atom due to the force of attraction, and they shifted phenyl that is called 1,2 phenyl shift. यामध्ये काय होतं, हा काय आहे, आपला प्रायमरी कार्बोकॅटायन आहे। हा प्रायमरी कार्बोकॅटायनच्या साईडला हा काय आहे, हा आपला टर्शरी ग्रुप आहे। प्रायमरी कार्बोकॅटायन त्याच्या मोर स्टेबल म्हणजे टर्शरी कार्बोकॅटायन मध्ये कन्वर्ट होऊ शकतो। कसा?
इथला हा फिनाइल ग्रुप या कार्बनकडे गेल्यास त्याच्यासोबत बॉन्ड तयार केल्यास काय होतं, हा कार्बन आणि या फिनाइल मधला हा बॉन्ड ब्रेक होतो, कार्बनवर येतो पॉझिटिव्ह चार्ज आणि फिनाइलवर येतो निगेटिव्ह चार्ज. का तर कार्बननं आपले सगळे इलेक्ट्रॉन या फिनाइल ग्रुपला दिले, त्यामुळे कार्बनवर आला पॉझिटिव्ह चार्ज आणि या फिनाइलवर आला निगेटिव्ह चार्ज. जेव्हा हा फिनाइल निगेटिव्ह चार्जच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतो तेव्हा हा कार्बन त्या फिनाइलला आपल्याकडे ओढतो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि त्याच्यासोबत एक न्यू बॉन्ड तयार करतो आणि या प्रायमरी कार्बोकॅटायनचं कन्व्हर्जन टर्शरी कार्बोकॅटायनमध्ये होतं. आपल्याला मोर स्टेबल कार्बोकॅटायन भेटतो. यामध्ये काय झालं, हा फिनाइल ग्रुप या कार्बनकडून या कार्बनकडे कन्वर्ट झाला, म्हणून त्याला काय म्हणतात 1,2 फिनाइल शिफ्ट असे म्हणतात. यामध्ये इन दिस रिॲक्शन primary carbocation is converted into more stable carbocation, that is tertiary carbocation, and negative charge are combined with positive charge due to force of attraction.